नीट पेपर फुटी प्रकरणी CBIच्या पथकानं अगोदर लातूरमध्ये चौकशी केल्यानंतर आता हेच पथक गेल्या 2 दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आणि या पथकानं आज सकाळपासूनच अंबाजोगाईमध्ये देखील काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अंबाजोगाई शहरामधील जे काही विद्यार्थी मोठेगावकर यांच्या RCC या क्लासेसमध्ये शिकवणी घेत होते त्या 2 विद्यार्थ्यांची सध्या CBIच्या मार्फत चौकशी सुरू आहे आणि या 2 विद्यार्थ्यांचे मोबाईल देखील CBIनं आपल्या ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। कारण जेव्हा हा नीटचा पेपर फुटला तेव्हा पुण्यातून PV कुलकर्णी यांना अटक करण्यात आली। त्यानंतर RCCचे जे संचालक आहेत मोठेगावकर यांना देखील लातूरमधून अटक करण्यात आली। त्यानंतर CBIनं आता या प्रकरणी अधिक चौकशी करायला सुरुवात केलेली आहे आणि यातच CBIचं पथक गेल्या 2 दिवसापासून बीडमध्ये आहे। बीडमध्ये देखील काही ठिकाणी त्यांनी चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अंबाजोगाई शहरामध्ये सकाळपासूनच अगदी CBIचं पथक दाखल झालेलं आहे आणि या पथकाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी RCC या ठिकाणी या क्लासेसमध्ये शिकवणी घेत होते त्या विद्यार्थ्यांची सध्या चौकशी चालू आहे। या दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल देखील या पथकानं ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि आता यामधून नेमके काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नीटचा पेपर फुटल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये खळबळ उडाली होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता CBI असेल किंवा इतर काही तपास यंत्रणा असेल या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत। कुलकर्णी असतील किंवा मोठेगावकर असतील यासह अन्य काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर CBIनं आता या संदर्भात चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। बीडनंतर आता हे पथक अंबाजोगाईमध्ये दाखल झालेलं आहे आणि अंबाजोगाईमध्ये या पथकानं सखोल चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। हे पथक अंबाजोगाई शहरामध्ये असून 2 विद्यार्थ्यांचे मोबाईल त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमधून नेमकी काय माहिती मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा मुकुंदसह मी अप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, अंबाजोगाई।